दुसरीकडे महायुती डीपीडीसी विकास निधी पालकमंत्री कोट्यातून किती टक्के वितरित करायचा यावरून मतभेद असल्याचं समोर आलंय। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत या मुद्द्यावरून महायुती नेत्यात मतभेद असल्याची सूत्रांची माहिती आहे। पालकमंत्र्यांना 30% निधी वाटप द्यावा अशी आग्रही भूमिका भाजपाची आहे, पण एनसीपी आणि शिवसेना नेते त्याला अनुकूल नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे। तर महायुती डीपीडीसी विकास निधी पालकमंत्री कोट्यातून किती टक्के वितरित करायचा यावरून महायुतीत मतभेद दिसून येत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, काय माहिती या संदर्भात? महायुतीच्या समन्वय समितीमधल्या बैठकींमध्ये नेत्यांमध्ये काही विषयांवर मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे। विशेषतः जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून असे मतभेद असल्याचं समोर येतं। प्रामुख्याने स्थानिक आमदारांच्या संख्येनुसार निधी वाटप करावा असा एक मतपुरावा आहे, तर दुसरीकडे 30% पालकमंत्र्यांना थेट अधिकार दिले जावे। पण पालकमंत्र्यांची संख्या ही भाजपाच्या अधिक आहे, त्यामुळे दोन मित्रपक्ष यावरून विशेषतः चिंतेत आहेत आणि रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा सोडलेलं नाहीये, यावरनं सुद्धा एक नाराजी या बैठकीमध्ये व्यक्त केल्याची माहिती समोर येते। पालकमंत्र्यांच्या निधीमध्ये 30% देण्यात यावे पालकमंत्र्यांना आणि त्यांनी प्रत्येकी पक्षाला 10% देण्यात यावे, त्यातले असं एक निधी वाटपाचा फॉर्म्युला समोर आणला गेला होता। पण यावरनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा विरोध आहे। अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी डीपीडीसीच्या निधी वाटपावरून थेट आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यातनं तोडगा काढण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे यापुढील महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीच्या आधी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून डीपीडीसीचा निधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी कशा स्वरूपात फॉर्म्युलामध्ये वाटप करायचा याबाबतचा अंतिम तोडगा काढला असं म्हटलं जातं। पण महायुतीला मित्रपक्ष जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना मात्र मनात भीती आहे की भाजपची संख्या जास्त आहे आणि भाजपचे आमदार आणि पालकमंत्र्यांची संख्या जास्त आहे, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी त्यांचा जो कोटा आहे तो अधिक घेण्याची शक्यता आहे। यामुळे मित्रपक्षांमध्ये सुद्धा एक कुणकुण दिसून येते आणि याच्यावरूनच मतभेद अशा बैठकांमध्ये दिसून येत आहेत। निश्चितच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या माहितीसाठी।